शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला मित्र भगवान धिरडे. आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर बांधवांनो, हे जे ज्वारीचा प्लॉट पाहू शकतात ना तुम्ही, ह्याच्या काय दाट झालता म्हणून आपण कोळपून घेतला आहे. तर कोळपून घेतल्याच्या नंतर बऱ्यापैकी 70-80% तण हे असं कमी झालं आहे. आता हे तुम्ही पाहू शकतात, हे सर्व तण जळालं आहे. पण काय झालं आहे माहिती का, ह्याच्यामध्ये आता डुकरं त्रास द्यायले अधून मधून. ह्या बघा, हे दांडेत नाहीत कुठतरलेले, हे असे हे डुकरं त्रास द्यायले. म्हणजे ज्वारी ज्वारी खायलेत डुकरं. तर आपण काय केलं आहे बघा, तुम्हाला मी दाखवतो. तारीचं नियोजन केलं आहे बघा. ही अशी तार आपण काय केलं आहे, 2 पदरं लावलेत. पण 2 पदरं जास्त वरी नाहीत, आपल्या गुडगा हे आहे ना, या गुडघ्याच्या बराबरीने. मग जेणेकरून असे डुकरं आले की अशी खाली जमिनीला तोंड लावून चलत येत. मग चलत असताना इकडे गेले तरी इथं अडकाव, इकडे गेले तरी इथं अडकाव. काय होतं माहिती का, आपल्याकडून कधी कधी एक तर वरी होतं आहे. जास्त वरी झाले की ते खालून जातात, आणि जास्त जर खाली झालं की त्याच्या वरून जातात. मग त्याच्यामुळे जास्त काय वरी लावलं नाही बघा. तर मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, खालची तार एक येतो आणि वरची तार त्याच्या एक येतो. म्हणजे जमिनीपासून वरच्या तारीचं जे अंतर आहे का, ते अंतर अगदी दोन येते. म्हणजे आपली ईद जी आहे का, ती 9 इंचाची धारा. म्हणजे 9 दूनी 18, म्हणजे लय झालं दीड फुटाचे. तर हे गुंडाळ आहे कसं बघा, हे बघा, हे असं गुंडाळून इथं गुंडाळ आहे. म्हणजे ही तार काय तोडी नाही, काय नाही आकन तार आहे. ही बी अशीच ओढून घेतली आणि इथं गुंडाळली. हे ढसकट बी जास्त मोठं नाही, काय नाही. हे बघा, हे तुम्हाला दाखवतो मी. 1 2 6 बोट आणि हे बघा, हे 4. म्हणजे 2 येते, 4 5 अगर 6 बोट आहेत. आणि लय झालं खाली एक इथं असन, खाली एक इतीवर मध्ये एक इथे सोडून. हां, खाली जमिनीत एक ईत ठोकली, आणि जमिनीपासून तारीपासून एक ईत, ह्या दोन्ही तारीच्या मध्ये एक ईत, आणि वरी 4 बोट आहेत. तर एखादं ते आणीचं लाकूड आहे का, कशाला खालची आणी कशी केलेली बघायला. आणि ते तिकडं तिथे बरोबर आणि काय हो लावली. हो, काय केलं, फवारा आणला काय? लय सोकलं दे राव. हा, 2-3 लय सोकलेत ना, लय खाले मध्ये सपाटा. बरं सपाटा उठीला त्यांनी, सपाटा उठीला सपाटा उठीला रोज कुणकुण येते. तर आता हे इकडं आजूबाजूने ऊस येतं. मग त्या ऊसातून ह्या ऊसातून मग मी येताना माझ्या देखत ज्वारीत होती दिवस काय त्या खाली वड्याच्या. अगं मग मग तिथून त्या ह्याच्यामध्ये घुसले ते कशात, आपल्या ऊसामध्ये. तर ते आपण तारीचं कुंपण केलंय. तर आपण कसं काय नियोजन करतो काय नाही, आपलं नियोजन बी बांधवून सगळं आगल्या घडीने असतंय. म्हणजे जेव्हाची तवा केलं ना, ती आपली फजिती होती. धावपळ हे आपलं काम बघत नियोजन होते. हे जे लाकूड आहे ना, हे ठोकायसाठी केलेलं आहे बघा. हे ठोकायसाठी इकून धरायचं आणि इकून ठोकायचं. मित्राला काही सांगत हां, हाय काही ते एखादं नाही शिल्लक नाही कुठे पण. आणीचं लाकूड दाखवायचं होतं बघा. ते काही दादा म्हणतात आपले शिल्लक नाही, ठोकून झाले. आणि तुम्हाला इथून लगेच काय करायचं आहे, हे बघा, हे तुम्ही कमेंट केली तर मी तुम्हाला करंट टाकले बी दाखवीन जर आपल्याला वेळ मिळाला तर. इथं बल्ब लावायचा. हे बघा, हे झाड आहे का, हे बघा, इथं खंबा आहे आणि तार इथून आपण लगेच त्याला करंट टाकणार. संध्याकाळी एक गॅप बघा, संध्याकाळी 12 ते सकाळी 8 असते, त्या गॅपमध्ये करंट जमतंय बघा. आणि ओली तिली जर वटणी जर आले का डुकरं, तर ते आपल्या म्हणजे ह्यालाच येतात, करंटलाच येतात. नाही तर मग ते डुकरं कोणाच्या बापाला बी भेट नाही. तर त्यांचे जे नुकसान करायचे का, हे बघा, हे उकरले त्यांनी, खोडा सगळं उकरले. तिथं काय कदर बी नाही, दयामया बी नाही. तर बांधवांनो, व्हिडिओ कसं काय वाटला एक कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असतं तर चॅनल सबस्क्राईबर करा, जेणेकरून आपण शेती जगतामध्ये असे छोटे मोठे व्हिडिओ कामं केलेले आपण घेऊन आपल्यासमोर येतच असतो. तर तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.